जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या करंट अफेअरच्या व्हिडिओत आपण करंट अफेअरच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. पहिला प्रश्न पहा मित्रांनो, आपल्या भारताने देशातील पहिले स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट स्थापन केला आहे. तर त्यामध्ये जे रिग म्हणजे जी मशिनरी आहे त्याला काय नाव दिलं हेच आपल्याला यात विचारलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच त्या ट्रीटमेंट रिगला सृजनम असं नाव दिलं आहे. यावर आधारित आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिल्या स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं. तर याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिल्ली एम्समध्ये केला आहे. आणि हा जो प्लांट आहे याचा विकास वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने केला आहे. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर CSIR NIIST या संस्थेने ही सृजनम मशीन तयार केली आहे. बरं, या मशीनची निर्मिती कशासाठी करण्यात आली तर बायोमेडिकल वेस्टचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी या मशीनची निर्मिती करण्यात आली. आणि या सृजनमची दैनिक क्षमता किती तर 400 किलो इतक्या सृजनमची दैनिक क्षमता आहे. ठीक आहे, एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा, सेवाभोज या योजनेवर हा प्रश्न आधारित आहे. बरं, कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की सेवाभोज या योजनेविषयी तुम्हाला माहिती होती का? असल्यास येस किंवा नसल्यास नो म्हणून उत्तर द्या. बघा, आता या प्रश्नात आपल्याला 2 विधानांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं विधान काय म्हणतं, सेवाभोज योजना सांस्कृतिक मंत्रालयाने ऑगस्ट 2018 मध्ये सुरू केली होती. मित्रांनो, ही योजना ऑगस्ट 2018 मध्ये सुरू करण्यात आली आहे. पण ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर ही योजना सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेली आहे. म्हणजेच हे पहिलं विधान बरोबर आहे. बरं, ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली तर या योजनेअंतर्गत केंद्र सरकार धर्मदाय आणि धार्मिक संस्थांना अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांवर आकारण्यात येणारा GSTचा पैसा परत करते. अजून एकदा ऐका काय म्हटलं आहे यात, तर केंद्र सरकार धर्मदाय आणि धार्मिक संस्थांना अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांवर आकारण्यात येणारा GSTचा पैसा परत करते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच AB बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सध्या ही योजना चर्चेमध्ये आली होती, त्यासाठी आपण यावर आधारित हा प्रश्न पाहिला आहे. पुढील प्रश्न, भारत ऊर्जा सप्ताह 2025चं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच नवी दिल्ली या शहरामध्ये या भारत ऊर्जा सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असून याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं आहे. आपल्याला हे तर माहितीच आहे, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स या देशाला गेले असून त्यांनी फ्रान्समधून या कार्यक्रमाचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं आहे. हा कार्यक्रम 11 फेब्रुवारीला सुरू झाला असून कधीपर्यंत हा कार्यक्रम चालेल तर 14 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम चालेल. या कार्यक्रमात कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका आणि UK सह 10 देश त्यांचे मंडप उभारणार आहेत. बरं, ही या भारत ऊर्जा सप्ताहाची कितवी आवृत्ती आहे तर याची ही 3री आवृत्ती आहे. याआधी पहिली आवृत्ती बँगलोरमध्ये तर दुसरी आवृत्ती गोव्यात आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, या भारत ऊर्जा सप्ताह अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे यश जागतिक स्तरावर एक मॉडेल म्हणून सादर केलं जाणार आहे. कोणती योजना आहे तर प्रधानमंत्री उज्ज्वला. आता कमेंटमध्ये सांगा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आली, कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली व सध्या या योजनेअंतर्गत किती कनेक्शन देण्यात आले. याची उत्तरं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायची आहेत. नक्की प्रयत्न करा. व्हिडिओच्या शेवटी या योजनेविषयी आपण माहिती पाहणारच आहोत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने लंपी विषाणूविरुद्ध जगातील पहिली लस तयार केली? निश्चित तुम्हाला याचं उत्तर आलंच असेल. अशी लस आपल्या भारतानं तयार केली आहे. एक्झाममध्ये आपल्याला या लसीची निर्मिती कोणत्या कंपनीने केली असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. लगेच नोट करून घ्या. या लसीची निर्मिती हैदराबाद येथील भारत बायोटेकची उपकंपनी असलेल्या बायोवेट या कंपनीने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहकार्याने केली आहे. या लसीला बायोलिम्पी वॅक्सिन असं नाव देण्यात आलं. मित्रांनो, हा जो लंपी आजार आहे हा मुख्यतः गायी आणि म्हशीला होणारा एक रोग असून
या आजाराअंतर्गत प्राण्याच्या संपूर्ण अंगावर अशा गाठी येतात. ही इमेज सुद्धा आपण पाहू शकत नाहीत. तर विचार करा त्या प्राण्यांना किती त्रास होत असेल. बरं, हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? तर पॉक्स विरिडे कुटुंबातील विषाणूमुळे हा आजार होतो आणि या विषाणूला नितलिंग या नावानं देखील ओळखलं जातं. आता इथे 2 पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. लंपी हा विषाणूमुळे होणारा आजार असून यासाठी पॉक्स विरिडे हा विषाणू कारणीभूत असतो. आता हा प्रश्न पहा. 15व्या एरो इंडिया शोचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? तर हा जो 15वा एरो इंडिया शो आहे याचं आयोजन बँगलोर या शहरामध्ये करण्यात येत असून बँगलोरमधील येलहंका हवाई दल तळावर हा कार्यक्रम 10 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून 14 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. हा एरो इंडिया शो आशियातील सर्वात मोठा द्विवार्षिक कार्यक्रम आहे. म्हणजेच दर 2 वर्षांनी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याआधी 2023 मध्ये याची 14वी आवृत्ती सुद्धा बेंगलोरमध्येच आयोजित करण्यात आली होती व आता 15वी आवृत्ती सुद्धा बेंगलोरमध्येच आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या एरो इंडिया शोची थीम नोट करून घ्या. द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज अशी या वेळच्या शोची थीम आहे. काय आहे? तर द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज ही या शोची थीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोठे करण्यात आले? मित्रांनो, एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. तर नोट करून घ्या. पहिल्या बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलं. मुंबईमध्ये कोठे? तर मुंबईमधील वांद्रे येथे 10 फेब्रुवारी रोजी याचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन कोणी केलं? तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. आणि याचं आयोजन 107 वर्षाची समृद्ध परंपरा असलेली वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. बरं, या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर एकनाथ आव्हाड हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. मित्रांनो, आपण ही जी एक्स्ट्रा माहिती पाहतो यावर सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो. यासाठी आपण ही एक्स्ट्रा माहिती पाहत असतो. फक्त उत्तर बघून पुढे जात जाऊ नका. ही माहिती सुद्धा पाहत जा. एक्झाममध्ये यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. पुढील प्रश्न पहा. भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाद्वारे कोणता लष्करी सराव आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाद्वारे विंग रेडर हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला. हा अभ्यास दोन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय आणि कार्यक्षमतेचा स्तर वाढवण्यासाठी आयोजित केला जातो. आता हा प्रश्न पहा. सॅम नुजोमा यांचे नुकतेच वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सॅम नुजोमा हे नामिबिया या देशाचे पहिले राष्ट्रपती होते व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. त्यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर ते नामिबिया या देशातील एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि पुढे चालून ते राष्ट्रपती सुद्धा बनले. त्यांनी राष्ट्रपती म्हणून 1990 ते 2005 पर्यंत कार्य केलं व या कार्यकाळात ते 3 वेळा राष्ट्रपती बनले. आणि मित्रांनो, त्यांनी नामिबियाला स्वातंत्र्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्यासाठीच त्यांना नामिबियाचे जनक सुद्धा म्हटलं जातं. 1990 मध्ये त्यांनी साऊथ वेस्ट आफ्रिकन पीपल्स ऑर्गनायझेशन स्थापन करण्यास मदत केली होती आणि ते या ऑर्गनायझेशनचे पहिले अध्यक्ष देखील होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या संस्थेने डोनेट ऑर्गन्स सेव्ह लाईव्स हा कार्यक्रम सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच हा कार्यक्रम ICCने सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अवयवदान जागरूकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला असून ही मोहीम अधिकृतपणे 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सुरू करण्यात येणार आहे. आणि ICCच्या या मोहिमेला आपलं BCCI सुद्धा सहाय्य करत आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी युनानी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो युनानी दिवस आहे हा दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 11 फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो? तर प्रसिद्ध युनानी वैद्य, शिक्षक आणि स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. युनानी दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2 दिवसाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन सुद्धा केलं आहे. मित्रांनो, आता उज्ज्वला या योजनेविषयी माहिती पहा. ही जी योजना आहे ही 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशमधील बलिया येथून पंतप्रधान मोदी यांनी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत तेव्हापासून आतापर्यंत देशभरात 10.33 कोटी मोफत LPG कनेक्शन देण्यात आले आहेत. ही जी योजना सुरू झाली होती तेव्हा या योजनेअंतर्गत
5 कोटी LPG कनेक्शन देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. नंतर ते वाढवून 8 कोटी करण्यात आलं आणि हे जे 8 कोटी LPG कनेक्शन देण्याचं उद्दिष्ट आहे हे भारत सरकारने सप्टेंबर 2019 मध्येच पूर्ण केलं होतं. मग 2021 मध्ये उज्ज्वला 2.0 लॉन्च करण्यात येऊन याचं उद्दिष्ट अजून 1 कोटी कनेक्शन देण्याचं ठेवण्यात आलं आणि जानेवारी 2022 मध्येच हे उद्दिष्ट सुद्धा भारत सरकारने पूर्ण केलं होतं. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता, बिमस्टेक युवा शिखर परिषदेचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गांधीनगर येथे याचं आयोजन करण्यात आलं असून ही पहिलीच अशी शिखर परिषद आहे. व या परिषदेची संकल्पना कोणी मांडली होती तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 रोजी काठमांडू येथे झालेल्या 4थ्या बिमस्टेक शिखर परिषदेत अशी कल्पना मांडली होती व 2025 मध्ये भारतातच याचं आयोजन करण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अमेरिकेनंतर कोणत्या देशाने WHO सोडण्याचा निर्णय घेतला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.